महाराष्ट्रात सण म्हटला की गोड पदार्थ हवाच आणि त्यात क्रीमी टेस्टी अशी घरगुती श्रीखंड हा एक उत्तम पर्याय आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत चटपट कटाची आमटी आणि घरगुती श्रीखंड कसं बनलं जातं। तर चला सुरू करूया। कटाची आमटी बनवण्याच्या आधी तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा। कटाच्या आमटीसाठी सर्वात आधी तुम्हाला चना डाळ हा सोक करायला लागणार। त्यानंतर कुकरमध्ये पाणी टाकून त्याची 3 शिट्टी द्या। गुढीपाडव्याच्या दिवशी पुरणपोळी बनवली जाते। पुरणपोळीसाठी लागतो पुरण बनतो चण्याच्या डाळीपासून आणि त्याचा जो उरलेला काढा असतो ज्याला बोलतात कट, त्या कटापासून बनते कटाची आमटी। हा एक कट आणि याच कटापासून बनणार कटाची आमटी। कटाच्या आमटीसाठी जितका महत्त्वाचा असतो कट तेवढाच महत्त्वाचा असतं त्याचं वाटण। वाटण बनतो कांदा, खोबरं, लसूण, आलं आणि हिरव्या मिरचीने। तर सर्वप्रथम आपण कांद्याला करूया स्लाइस। गरम पॅनमध्ये तेल टाकूया, त्यात आपण ॲड करणार लसूण, आलं, हिरवी मिरची, कांदा आणि खोबरं। आता याला करा मिक्स। वाटणला चव येते जेव्हा तुम्ही कमी तेलामध्ये कांदा, खोबरं, आलं, लसूण आणि हिरवी मिरची परततात। आता आपण वाटणला ब्लेंड करूया आणि हो, कटाची आमटी इज बेस्ट पेअर्ड विथ पुरणपोळी। वाटणला ब्लेंडरमध्ये टाका, कोथिंबीर आणि पाणी टाकून त्याला ब्लेंड द्या। हे बघा, हे परफेक्ट टेक्स्चर आहे आपल्या वाटणचं। अनेकांच्या घरी कटाची आमटी वेगवेगळ्या पद्धतीत बनवली जाते आणि तुमच्या घरी कोणत्या पद्धतीत बनवली जाते तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा। टिल देन यू फॉलो माय स्टेप्स। सगळ्यात आधी आपण टाकूया तेल। तेल गरम होताच त्यात आपण ॲड करणार मोहरी, जिरा, कढीपत्ता। आता ह्यात आपण ॲड करणार आपला वाटण। टाकूया हळद, लाल मिरची पावडर, गोडा मसाला, चिंचेचं पेस्ट आणि आता ह्याला देऊया एक चांगला मिक्स। जेव्हा तुमचं वाटण चांगल्यापैकी परतलं जाईल त्यात तुम्ही ॲड करा चण्याच्या डाळीचा कट। आता ह्यात तुम्ही चवीनुसार मीठ ॲड करा आणि मिक्स करा। कटाच्या आमटीचा हा आता फायनल स्टेप आहे। ह्यात टाकणार आपण खिसलेला गूळ आणि बारीक कापलेली कोथिंबीर। कटाची आमटी रेडी आहे। आता बनवूया गोड मस्त आणि सणासुदीला हमखास बनवणारे घरगुती श्रीखंड। विशेष म्हणजे ह्याला बनवणं भरपूर सोपं आहे आणि भरपूर कमी साहित्यांमध्ये बनलं जातं। सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे घट्ट चक्का। चक्का बनवण्यासाठी 500 ग्राम घट्ट दही घ्या। हे दही स्वच्छ मलमलच्या कपड्यात घाला आणि त्याची पोटली बांधा। ही पोटली साधारण 5 ते 6 तास किंवा शक्य असेल तर रात्रभर टांगून ठेवा। 6 तासानंतर आपला चक्का रेडी आहे। हे एवढं घट्ट असलं पाहिजे। आता तुम्ही एका मोठ्या बोलमध्ये चक्का काढून घ्या आणि चमचा किंवा विस्कने त्याला स्मूथ होईपर्यंत फेटून घ्या। जितकं तुमचं श्रीखंड स्मूथ असेल तेवढं तुम्हाला खायला अजून छान लागेल। त्यानंतर त्यात चवीनुसार पिठी साखर घाला। साखर घातल्यानंतर मिश्रण पुन्हा एकदा छान फेटून घ्या म्हणजे साखर पूर्णपणे चक्क्यामध्ये मिसळेल। आता त्यात अर्धा टीस्पून वेलची पावडर घाला, 2 चम्मच केसर दूध, बारीक कापलेला पिस्ता। सगळं मिश्रण हलक्या हाताने छान मिक्स करून घ्या। आपला श्रीखंड रेडी झाला आहे आणि हा संपूर्ण गुढीपाडवा स्पेशल थाळी चॅनलवरती आहे आणि लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे। श्रीखंडाला तुम्ही एअरटाईट कंटेनरमध्ये 3 ते 4 दिवसासाठी फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता विदाउट एनी प्रॉब्लेम। अशाच छान छान रेसिपीजसाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा इंडिया फूड नेटवर्कला। कटाची आमटी आणि श्रीखंड रेडी झालेला आहे। ही रेसिपी बनवून मला फारच आनंद झाला आणि ही रेसिपी तुम्ही तुमच्या घरातल्यांसोबत शेअर करा, त्यांना खायला घाला आणि हो, गुढीपाडव्याच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा।